पूर्ण स्कीम मध्ये 750 ते 800 फ्लॅट आहे तिथं. आपण 500 फ्लॅट जरी अजून बाकी जरी राहिले तरी इथं लोक राहत्यात, भाड्याने फ्लॅट दिले बिल्डरनी. एका फ्लॅटची वर्षाला 5,000 रुपये जरी धरली नळपट्टी आणि घरपट्टी धरून 25 लाख रुपये होत्यात. 25 लाख गुणिले तुमचे 10 वर्ष झाले यांनी भरलेले नाही पट्ट्या. 2.5 ते 3 करोड रुपयाचं गावचं नुकसान झालं. याच्यात विकास गावचा किती झाला असता. आणि पूर्ण पाणी हे वापरतात. नोंदी किती आहेत? 231. ते पण फ्रॉड केलेल्या. त्यांचे कर पूर्णत्वाचा लेटर नाही तरी मग ग्रामपंचायतीने नोंदी कशी केल्या? तुमचा सरपंचच फ्रॉड निघला पहिला आणि ह्यांना पाणी दिलं. पाणी देऊन सुद्धा आहे ना किती लोक पूर्ण वापरतात. त्यांच्याकडे सांडपाण्याचं नियोजन नाही, कचऱ्याचं नियोजन नाही. ह्या इथं खाली वस्ती आहे. हे पूर्ण आहे ना या बिल्डिंगचं पाणी येतं सगळं सांडपाण्याचं. हे बघा, हे सांडपाणी सगळं आता इथे येते. अख्खं ड्रेनेजचं सगळं वाहून बघा. दाखवा हे सगळं. हे चालू आहे सांडपाणी. पूर्ण सांडपाणी आहे, चांगलं पाणी नाही. हे सांडपाणी या उताराने या वस्तीत जाते खाली पाझरून सगळं पूर्ण. ह्याची दखल कोणच घेत नाही. पावसाळ्यात पूर्ण सगळ्यांच्या घरात पाणी असतं. रहिवाशांच्या खालचं पूर्ण डोंगरातून पाणी पाझरून येतं आणि त्यांच्या घरात जातं. ह्यांनी सांडपाण्याचं नियोजन केलंय का? इथं कचऱ्याचं प्रयोजन केलेलं आहे का? काहीच नाही. पूर्ण नुकसान आहे. सगळे सगळे घरांचे आहे ना अर्ज येतो ग्रामपंचायतीला पावसाळ्यात. सगळ्यांच्या घरात पाणी असतं तरी बिल्डर लक्ष देत नाही. आणि ह्याच्या नोंदी करा म्हणतात. कशा करायच्या नोंदी? तुमचं कचऱ्याचं नियोजन आहे ना का? सांडपाण्याचं नियोजन केलेलं आहे का? कोणी दखल घेत नाही. फक्त सरपंचाचं घर भरलं पाहिजे इथं बस. पाणी तोडलं तर चोरून पाणी घेतलं परत. नोंदी आहेत का? किती जण पाणी वापरतात? फुकाट पाणी वापरतात. लाखोने लिटर हे फुकाट पाणी वापरतात आणि दोष देतात गावाला. 2-2 दिवस गावात पाणी येत नाही. 9 लाख लिटर पाणी घेतोय रोज आपण. गरज आहे 3 लाख लिटरची. पाणी जातं कुठं रोजचं एवढं? सरपंचच मोठा झाला गावचा फक्त. ते बी चोराने तुम्हाला पुरणार नाही. जय पण जाणार नाही ते पैसे तुम्हाला. हाय लागन गावाची हाय तुम्हाला. एवढा पैसा खाऊन सुद्धा लोकांच्या घरात पाणी जाते पावसाळ्याच्या बिल्डरचं सगळं. याला दोषी कोण? चेक दिले, चेक त्या भन्साळीने चेक. हे चेक दिलेत ग्रामपंचायतीला. पूर्ण बाउन्स आहेत सगळे चेक. सगळे चेक बाउन्स झाले. काय याला काय करणार? परत आमच्यावर दबाव आणतात. का भरणार नाही? मरण पत्करलंय. गावाला लक्ष द्या. तुम्हाला ना अजून इथे बिल्डिंग होतील. पाणी तुम्हालाच प्यायला मिळणार नाही गावाला. नाही लक्ष दिलं ना तर ही सरपंच लोक आहे ना तुमचं गाव पण विकून खातील. धन्यवाद.